चला, तुम्हाला जरी माझ्यासारखं असे टम्म फुगणारे खवाचे पोळ्या करायचे असतील तर ते मी कसे बनवले तुम्हाला पुढे सांगते. आणि 2-3 दिवस असे टिकणारे सुद्धा आहेत, ट्रॅव्हल्समध्ये सुद्धा टिकू शकतात. तसे मी खवाचे पोळे बनवले. कसे बनवले तुम्हाला सांगते. 2-3 दिवस झाले प्रिशाच्या पप्पांनी ना खवा आणून ठेवला होता. म्हटलं आज बनवेल उद्या बनवेल, फायनली त्याचं मुहूर्त लागलंच. कढई गरम करायला ठेवली, जास्त गरम होऊन दिलं नाही, कारण नाही ना नंतर खवा टाकला त्यामध्ये आणि मग गॅस फास्ट केला, कारण ते पूर्ण काय होतं वितळल्यानंतर ना चिटकतं. त्यामुळे ना जसं जसं कढई गरम होईल तसं तसं ते वितळतं. पूर्ण खवा तर मी वितळून घेतलं. इथं वितळल्यानंतर ना माझ्याकडे साखर नव्हतं म्हणून मी पिठी साखर आहे ना मिक्सरमधनं वाटून घेतलं आणि तेच त्यामध्ये टाकून घेतलं आणि सर्व असं मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर ना सर्व खाली घेतलं, कारण ते खाली चिटकायला नाही पाहिजे म्हणून. खाली घेतल्यानंतर सर्व असं मिक्स करून घेतलं. परत त्याच्यामध्ये गाठोळे बसल्या नाही पाहिजे म्हणून परत गॅस चालू केला आणि गॅसवर ठेवून घेतलं. त्यामध्ये ना थोडीशी इलायची पण होते, माझ्याकडे इलायची पावडर नव्हते म्हणून आहे ना मी 2-4 इलायची होते तेच इलायची त्यामध्ये टाकून घेतलं. सर्व असं मिक्स करून घेतलं आणि गार होण्यासाठी थोडा वेळ ठेवलं. तोपर्यंत प्रिशाला ना ओट्स बनवलं. म्हटलं ओट्स गार होऊस तर ना कणिकसुद्धा मळून घेते, तोपर्यंत आहे ना आपलं मिश्रणसुद्धा गार होईल. कणिक मळायला घेतली, त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकलं आणि ह्याच्यामध्ये ना मी अजिबात मैदा वगैरे काहीच वापरला नाही आहे. आणि खरंच खूप छान होतात गव्हाच्या पिठाचेच. मैद्याने काय होतं पूर्ण कडक होतं. त्याच्यानंतर ना कणिक वगैरे मळून घेतलं आणि नंतर प्रिशाला पण खूप जास्त भूक लागलेली. म्हटलं आधी तिला चारून घ्यावा, नंतर बाकीचे काही कामं असतील माझे त्याच इथं करून घ्यायला हवेत म्हणून आहे ना कणिक मळून तर साईडला ठेवली आणि इथं प्रिशाला घेतलं चारायला. आता प्रिशाला ना ओट्स खूप जास्त आवडतात, तर तुम्ही आहे ना तुमच्या बाळाला पण ओट्स द्या. तर मी तुम्हाला नक्की फोटो पण शेअर करेल त्याचं, मी कोणतं वापरते किंवा कोणतं ब्रँडचं वापरते हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर प्रिशाच्या पप्पांनी ना भरपूर सारे असे फळंसुद्धा आणले. तुम्हाला म्हणले माझी तब्येत तर वाढत पण प्रिशाच्या पप्पांना खायला काय आणायचं दमच नाही. हे नाही तर ते घेऊन येतात. नंतर आहे ना खवासुद्धा छान असा गार झालेला. मग आहे ना इथं पुऱ्यांसारखं 2 चपात्या लाटून घेतल्या बारीक बारीक, ज्या की आपल्याला पूर्णसारखं करू शकतो, पण हे ना थोडंसं पातळ असल्यामुळे ना तुटू पण शकतात. त्यामुळे रिक्स नाही घ्यायची म्हणून मी आहे ना छोट्या छोट्या अशा पुऱ्या करून घेतल्या. त्यानंतर आहे ना त्यावर सर्व मी खवा टाकून घेतलं. मस्त असं एक लेवल करून घेतलं आणि छोटे छोटे ना साईडने ना असं गोल गोल करून घेतलं की ते तुटले नाही पाहिजे म्हणून. छान असं लाटूनसुद्धा घेतलं. लाटताना ना अजिबात ते मिश्रण बाहेरसुद्धा आलं नाही, कारण आपल्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. मस्त असं लाटून वगैरे घेतलं आणि प्रिशाच्या पप्पांना म्हटलं थोडंसं माझा व्हिडिओ काढा. मग काय त्यांनी माझा थोडासा व्हिडिओ काढला. तोपर्यंत छान असं लाटून घेतलेलं आणि ना त्याला तूपसुद्धा लावून घेतलं, कारण आधी तूप लावल्यानंतर काय होतं ना तव्याला अजिबात चिटकत नाही. त्यामुळे ना मी आधीच त्याला तूप लावून घेते. तूप लावल्यानंतर मस्त असं ते टाकलं आणि त्याच्यानंतर वरूनसुद्धा तूप लावून घेतलं. होताना तर इतके छान झाले होते ना, मस्त असे टम्म फुगलेले आणि खायला तर इतके टेस्टी लागतात खरंच. तुम्ही कधी नसेल बनवलं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सोबत आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.